शपथ नारायण धारप भाग 10. सोनीला एकटीला संध्याकाळची घरी ठेवायला नको म्हणून तिची आई तिला घेऊन देवांच्या घरी गेली होती. देवभटजींची बायको संध्याकाळची देवळात यायची. तिथे त्या दोघी बहुधा शेजारी शेजारी बसत. दोघी जवळजवळ एकाच वयाच्या होत्या आणि रोजच्या भेटीने तोंड ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं होतं. ऑफिसातून आल्या आल्या एखादा कप चहा झाला की सोनीचे वडील कुठल्याशा क्लबमध्ये जात. ते मग 8 वाजल्याखेरीज परत येत नसत. तेव्हा मग सर्व संध्याकाळ सोनीच्या आईला रिकामीच असायची. सोनी आईबरोबर स्वयंपाकघरात बसली होती. खरं तर त्या दोघींच्या गप्पात तिला काडी इतकाही रस नव्हता. देवबाईंनी दिलेले साखरफुटाणे केव्हाच संपले होते. आई घरी जायला केव्हा एकदाची निघते याची ती वाट पाहत होती. तेवढ्यात तिला बाहेर बऱ्याच मुलांच्या बोलण्याचा आवाज आला. अगदी आवाज न करता ती माझघराच्या दाराशी येऊन उभी राहिली. देवांचा बाळकृष्ण तर होता. त्याचेच बाकीचे मित्र दिसत होते आणि ते सगळे बाळकृष्णाच्या आजोबांना भेटायला आले होते. आणि मग त्यांच्यात जे काही बोलणं झालं त्याने तर तिला धक्काच बसला. सर्व काही अगदीच अनपेक्षित होतं. आत्ताचा प्रकार जरा जरासा कानावर आला होता. म्हणजे त्यासाठीच आईने आपल्याला एकटीला घरी ठेवलं नव्हतं तर. पण हा 28 वर्षांपूर्वीचा आणि त्याच्याही पूर्वीचा 28 वर्ष अधिक 28 वर्ष म्हणजे 56 झाली. 56 वर्षांपूर्वीचा प्रकार. ती मुलं नाहीशी होणं आणि मग त्या आमराईतून विहिरीतून आलेल्या हाका. किती विलक्षण प्रकार. ती अगदी जागच्या जागी खिळून उभी राहिली होती. तोच अचानक बाळकृष्ण आत आला. समय सूचकता दाखवून तिने ओठांवर बोट ठेवून त्याला गप्प केला नसता तर तो नक्कीच काहीतरी ओरडला असता आणि मग सर्वच बिंग उजेडात आलं असतं. आईबरोबर घरी आल्या आल्या तिने आईला त्याबद्दल विचारलं. आपण आपलं सांभाळून राहावं आणि नाही तिथे जाऊ नये म्हणजे झालं. आईचा हा साधा सोपा उपदेश होता. पण 28 वर्षांपूर्वीची तिला काहीच माहिती नव्हती. लग्न झाल्यावर 15-16 वर्षांपूर्वी ती मायगावात आपल्या सासरी आली होती. वाटलं तर तुझ्या वडिलांना विचार, ते याच गावात लहानाचे मोठे झालेले आहेत. सोनीला बाबांना विचारायची मुळीच इच्छा नव्हती. पण त्या सर्व प्रकाराचं आकर्षणच जबरदस्त होतं. शाळेत अर्थात मैत्रिणींच्या चर्चा झाली होती. पण आता नव्याने मिळालेली ही माहिती, त्या प्रकारातला भीतीचा रंग आणखी गडद झाला होता. समजा तिची एखादी मैत्रीण अशी गायब झाली, कुठेच तिचा तपास लागला नाही आणि समजा एखाद्या संध्याकाळी जास्त तर रात्री अंधारातून तिला त्या मैत्रिणीची हाक आली. सोनीच्या सर्व शरीरावर काटा आला. अशी हाक आली तर ती जाईल का? आणि गेली तर तिला तिथे काय दिसेल? तिला कळत होतं आपण स्वतःला मुद्दाम घाबरवून घेत आहोत. पण तिचा नाईलाज होता. विचारांवर तिचं नियंत्रण होतं कुठं? तिथे काय असेल? विहिरीतून एकदा बुडून मेल्यावर परत वर आल्यावर माणूस कसा दिसत असेल? आमराईतून हाका आल्या म्हणे. तिथे झाडाला काय टांगून ठेवलेलं असेल? आणि मग घसा मान अशी आवळल्यावर आवाज कसा येत असेल? खरं तर बोलता तरी कसं येत असेल? शरीरावरचे सर्व केस शहारून ताठ उभे राहिले होते. भीतीचंच केवढं अनोळखी आकर्षण होतं. जेवताना तिला विषय काढावाच लागला नाही. तिची आईच म्हणाली, अहो ही सोनी विचारत होती बघा त्या मुलामुलींबद्दल. कोणती मुलं मुली? वडील जरा त्रासिक आवाजात म्हणाले. सध्या मायगावात हे प्रकार चालले आहेत ना. बरं मग तिला कशासाठी या चौकशा? अहो असं काय करता? ती सुद्धा याच वयाची नाही का? समजा उद्या तिच्या ओळखीची एखादी मुलगी नाहीशी झाली म्हणजे पोरीला कुतूहल असणारच. पण मी काय पोलीस खात्यात आहे, मला काय माहीत असणार? सोनी म्हणते 25-30 वर्षांपूर्वी मायगावात असंच काहीतरी घडलं होतं. तुम्ही इथेच होतात ना. तुमचंही वय 10-12 वर्षांचंच असेल ना तेव्हा. आणि हे तिला कुठे समजलं? संध्याकाळची तिला घेऊन त्या देवांकडे गेले होते ना. त्या देवांचे आजोबा सांगत होते मुलांना. त्या म्हाताऱ्याला नाही उद्योग आणि मग मोकळे चकाट्या पिटायला. त्या देवांचं राहू द्या हो. त्यांना काय करायचं ते करू द्या.
असं काही झालं होतं का ते सांगा. पोरीला माहीत असलं की ती सांभाळून राहील. तिचे वडील स्वतःशीच विचार करू लागले. तेव्हा त्यांना आठवलं, खरोखरच आपण लहान असताना असं काही झालं होतं खरं. पण आता इतक्या वर्षानंतर त्यातलं काय आठवणार, आणि या सोनीसाठी डोक्याला त्रास द्यायचा. छे. झालं असेल काही, मला काही आठवत नाही. आणि आता पुरे झाल्या त्या बाष्फळ गप्पा. माणसांना आपल्यापुरतं पाहावं. तेव्हा मग त्यानंतर घरात चर्चा सुद्धा अशक्य होती. तशी सोनीची शाळा घरापासून जवळच होती. म्हणजे ती अगदी 5 मिनिटं आधी निघाली असती तरी वेळेवर पोहोचली असती. पण जेवण खाणं आटपलं की ती शाळेत जायची. कधी पाव तास तर कधी अर्धा तास लवकर. तिथे कोणी ना कोणी असायचंच. शाळेची इमारत नव्याने बांधली जात होती. पुढचे 2 मजले पूर्ण झाले होते. त्यांच्यात सकाळ दुपार असे वर्ग भरत होते. मागच्या भागाचं बांधकाम सुरू होतं. खालच्या मजल्याचा सांगाडा उभा राहिला होता. दुसऱ्या स्लॅबची तयारी चालली होती. तिथल्या कामगारांनी कितीही हटकलं तरी त्या तळमजल्याच्या उघड्या जागेत सतत पोरींचा गलका आणि खेळ चालू असायचा. मागच्या बाजूला बांधकामासाठी पाण्याचा मोठा हौद बांधला होता आणि सुरक्षितता म्हणून त्यावर निरुपयोगी झालेल्या पत्र्याच्या चौकोनाचं झाकण घातलं होतं. अर्थात तसा हौद जेमतेम 10 फूटच खोल असेल, पण अगदी 2 फूट पाण्यात सुद्धा अपघात होऊ शकतो. सोनी शाळेत खूपच लवकर पोहोचली होती. सकाळची शाळा संपली होती आणि शाळेचं आवार जवळजवळ रिकामं झालं होतं. वर्गातल्या बाकावर दप्तर ठेवून ती परत बाहेर आली. मागच्या बाजूस कधी लवकर आलेल्या मुली खेळायला जमत असत. सोनी मागच्या बाजूस आली. मागचा भागही रिकामा होता. कामगारही वरच्या मजल्यावरच्या बांधकामात गुंतले असावेत. खाली कोणीही नव्हतं. ती परत मागे वळणार होती. तेवढ्यात तिला तो आवाज ऐकू आला. हसण्याचा आवाज. मुलींच्या हसण्याचा आवाज. किमान 2 तरी होत्या. हौदाच्या बाजूने येत होता. पाण्याचाही आवाज येत होता. हौदात उतरून तर कोणी व्रात्य पोरी पाण्यात खेळत नाहीत ना. एवढं झाकण घालूनही काही उपयोग झालेला नाही. मनाशी विचार करत सोनी तिकडे निघाली. ती हौदापाशी पोहोचली. पण वरचे सर्व पत्रे तसेच जागच्या जागी होते आणि आतून आवाज तर येतच होते. हसण्याचे, पाणी उडवण्याचे. सोनीने पुढे होऊन कोपऱ्याचा एक पत्रा हलवला. केवढा मोठा आवाज झाला. मग तिला त्या दोघी दिसल्या. पाण्याखाली बसल्या होत्या. उघड्या डोळ्यांनी वर पाहत होत्या. एकीने वर हात केला आणि मग तिला स्पष्ट आवाज ऐकू आला. ती बघ सोनी आली. ये ग सोनी खेळायला. शरीर बधीर झालं होतं. हे बरोबर नाही. हे सर्व चूक आहे हे समजत होतं. पण एव्हानाच तिचे दोन्ही हात हौदाच्या वरवंडीवर होते आणि वर चढण्यासाठी तिने एक पाय वर ठेवलाही होता. कोणीतरी तिला मागून घट्ट धरलं आणि जोरात मागे ओढलं. कार्टे, मरायचं आहे का? एक भसाडा आवाज आला. त्या मागोमाग हौदावरचा पत्रा खरकन परत जागेवर ओढला गेला. सोनी भानावर आली. कामावरच्या वडारी बाईने तिचे दोन्ही दंड घट्ट धरले होते आणि ती रागाने सोनीकडे पाहत होती. पाण्यात मरायचीस आणि आमच्यावर बालंट यायचं, ती पुन्हा तिच्या भसाड्या आवाजात म्हणाली. काहीतरी सांगायला सोनीने तोंड उघडलं आणि परत मिटून घेतलं. कोणत्या तरी विलक्षण रीतीने तिला मनोमन उमगलं होतं. हौदात काय दिसलं ते सांगायची ही जागा नाही आणि ही वेळही नाही. मी परत नाही यायची, ती चाचरत म्हणाली. पण वडारणीचं समाधान झालं नव्हतं. सोनीचा चेहरा खूपच बोलका होता. हौदात काय पाहत होतीस? सोनीला दूर करून वडारीण पुढे झाली. तिने हौदावरचा पत्रा जोरात ओढला. सोनीला वाटलं ती आता ओरडणार, पण काही झालं नाही. पत्रा परत सरकवून वडारीण परत सोनीकडे वळली. मी खरंच परत नाही यायची, सोनी पुन्हा म्हणाली आणि वळली. मग सोनी पुढच्या अंगणात पोहोचली आणि वरांढ्यात खांबाला टेकून बसल्यावर तिचं सारं शरीर थरथर कापायला लागलं. तिने सरकवलेल्या पत्र्याचा आवाज ऐकून ती वडारीण खाली आली होती. पण ती आली नसती तर
पुढे काय झालं असतं याची भयानक चित्र मनासमोर तरंगत होती. शरीरातलं सारं त्राणच गेलं होतं. चेहरा, गळा, मान घामाने डबडबलं होतं. सहसा डोळ्यांना पाणी न आणणारी सोनी स्वतःशीच रडत होती. दिवसभर सोनीचं वर्गात लक्षच नव्हतं. नेहमी हवीहवीशी वाटणारी शाळा आज विलक्षण कंटाळवाणी वाटत होती. केव्हा एकदा संपते असं झालं होतं. घंटा होताच सोनी धावत धावत सर्वांच्या आधी बाहेर पडली. घरी न येता ती सरळ देवांच्या घरी गेली. बाळा आणि त्याचे मित्र बाळाच्या आजोबांशी जे काही बोलले होते त्याच्याशी याचा संबंध आहे तिची खात्री झाली होती. सांगायचं असलं तर ते बाळालाच सांगायला हवं याबद्दल तिच्या मनात काडीचीही शंका नव्हती. ती सरळ घरात गेली. ओसरीवरून स्वयंपाकघरात गेली. बाळा कुठे दिसतो का ते पाहत होती. स्वयंपाकघरात बाळाची आई होती. आई आली आहे का? सोनीने मनात योजलेला प्रश्न विचारला. नाही आली. का ग, घरी नाही का? बाळाची आई म्हणाली होती की इकडे येईन म्हणून. सोनी वळली. अगं थांब, हे घे ना. फळीवरच्या डब्यातले मुठभर भाजके दाणे बाळाच्या आईने तिच्या हातावर ठेवले. मी जाते हा, म्हणत सोनी निघाली. बाळा घरात दिसत नव्हता. दाराबाहेर ती काही वेळ रेंगाळली, पण त्याची काही येण्याची खूण दिसेना. निरुपाय होऊन ती सावकाश घरी परतली. आई देवळात येतेस का म्हणाली तशी सोनी ताबडतोब तयार झाली. आज तिला घरात एकटं मुळीच राहायचं नव्हतं आणि आई तिच्या ओळखींच्या बायांच्यात बसली तशी सोनी नेहमीसारखी कठड्यापाशी येऊन उभी राहिली आणि खालच्या चौकात तिला बाळ्या आणि त्याचे 2 मित्र दिसले. तिला वाटलं असंच धावत धावत त्यांच्याकडे जावं, पण मुलं पोरींना किती तुच्छतेने वागवतात, किती कमी लेखतात याची तिला अनुभवाने माहिती होती. पण त्याचबरोबर मनात अशीही एक जाणीव होती की सर्व काही त्याला लवकरात लवकर सांगायला हवं आणि त्या उर्मीखाली ती पायऱ्या उतरायला लागली. इतर वेळी ती बुजली असती, ओशाळली असती, पण मनोमन वाटत होतं आत्ताची वेळ त्यातली नाही. माना वळवून तिघेही तिच्याकडे पाहत होते. ती आपल्याकडेच येत आहे हे ध्यानात येताच तिघांनी आपलं बोलणं थांबवलं होतं. बाळा होता, अजय होता आणि किशा होता. ती जवळ येऊन उभी राहताच बाळा म्हणाला, तू सोनी हो ना? हो, तुमच्या घरी त्या दिवशी आले होते. तुझ्या आजोबांशी तुम्ही सगळे बोलत होतात, ते मी ऐकलं. तिची नजर त्यांच्यावर होती. एक हात फ्रॉकशी चाळा करत होता. आजोबा म्हणत होते ना, झाडीतून आवाज येतो, विहिरीतून आवाज येतो. आमच्या शाळेच्या हौदातून मला आज हाका ऐकू आल्या. इथे बसून सांग. अजयने पायरीवर शेजारी हात थोपटले. सोनीने सर्व काही सांगितलं. सांगता सांगता उरावरचा भार हळूहळू हलका झाल्याची जाणीव होत होती. तिची विलक्षण हकीकत ऐकताना ही मुलं हसत नव्हती, टिंगल करत नव्हती आणि तिचं सांगणं संपल्यावर त्या जरा मोठ्या मुलाने मागाहून तिला कळलं त्याचं नाव अजय होतं. एक मोठा श्वास सोडला. तू दुसऱ्या कोणाला सांगितलं नाहीस ना? अजयने विचारलं. नाही, आणि कुणालाही खरं वाटलंच नसतं. माझ्या मागोमाग त्या वडारणीने हौदात डोकावून पाहिलं, पण तिला काहीही दिसलं नाही. असंच नेहमी होतं, अजय म्हणाला. आता सांगा, तुम्ही आजोबांना कशासाठी भेटायला आला होतात? त्या तिघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मग शेवटी किशा म्हणाला, अजू, तिला सगळं सांगायलाच हवं. पण ती घाबरली तर? बाळ्या म्हणाला. तिच्याकडे बघ की, अजय म्हणाला. तुला वाटतं एवढ्या तेवढ्याला घाबरणाऱ्यांपैकी ती आहे? अजयच्या स्तुतीने सोनीला मुठभर मांस चढल्यासारखं वाटलं. आम्ही 6 जण आहोत. आम्ही 3 आणि आणखी रवी आहे, चंदू आहे, जयराम आहे. आता तू आलीस म्हणजे आपण 7 जण झालो. वर्तमानपत्रात किराड नावाच्या एकाने या हरवलेल्या मुलांबद्दल लिहिलं आहे. त्यांची मी आणि किशाने काल भेट घेतली होती. तेही बाळाच्या आजोबांना भेटणार आहेत. बघू त्यांना मागची काही माहिती मिळते का? तिला सांग कुठे याबद्दल बोलायचं नाही. सोने, तुला आमच्यात यायचं असेल तर एक अट आहे. कोणती अट? इथे आम्ही काय बोलतो, काय करतो हे कुणाला सांगायचं नाही. काय करता तुम्ही? अजून केलं नाही, पण काहीतरी करणार आहोत. आधी हे सांग, तू आमच्यात सामील होणार आहेस का? हो.
शब्द बाहेर येईपर्यंत सोनीला स्वतःलाही त्याची कल्पना नव्हती. दुपारचं इथे यायला जमेल? आमची शाळा एप्रिलपर्यंत आहे, मग सुट्टी. म्हणजे परीक्षा व्हायच्या आहेत अजून? हो. मग ठीक आहे, अजून 5-6 दिवसच राहिलेत, मग जमेल? हो जमेल. निदान संध्याकाळची तरी देवळात येशील? हो, आई रोजच येते, मी तिच्याबरोबर येईन. ठीक आहे, काही झालं तर तुला संध्याकाळी सांगू. वरून सोनीच्या आईची हाक आली. जाते म्हणत सोनी उठली आणि आईकडे आली. कोण मुलं होती ग ती? आईने नैसर्गिकपणेच विचारलं. देवांचा बाळकृष्ण होता आणि त्याचे 2 मित्र होते. भलत्या मुलांच्यात जाऊ नये हो आपण मुलींनी. भलती मुलं? सोनी म्हणाली. यासारखं चूक काय असेल ती मनाशी विचार करत होती. मघाशी त्यांच्याशी बोलताना, त्यांच्यात मिसळताना ती अजिबात परकी वाटली नव्हती. एवढंच नाही, त्यांच्या संगतीत मनातली उरलीसुरली भीती पार गेली होती. त्यांच्या संगतीत तिला विलक्षण सुरक्षिततेची, अगदी योग्य स्थानी असल्याची विलक्षण स्नेहभावाची भावना जाणवली होती.